20 दिवसानंतर खुनाला वाचा फुटली। सिग्नल टोली नवेगाव बांध येथे राहणाऱ्या 25 वर्षीय परसराम लालदास उके या तरुणावर 14 एप्रिल रोजी गंभीरपणे खून झाला। उत्तम नामदेव सांगोळकर राहणार सिग्नल टोळी हा खुनाचा आरोपी आहे। सविस्तर वृत्त असे की सिग्नल टोळी नवेगाव बांध येथील रहिवासी परसराम उके हा आपल्या आईसोबत राहत होता। त्यांच्या परिवारात भाऊ आणि बहिणी हे बाजूला तर मृतक व त्याची आई एकत्र राहत होते। घटनेच्या दिवशी परसराम सायंकाळच्या वेळी दारूची नशा करून आला, घरी बडबडत होता। घराच्या समोर राहत असलेले उत्तम नामदेव सांगोळकर यांनी कसलाच विचार न करता परसरामच्या घरात घुसून लाठी काठ्याने मारले। यामध्ये परसराम उके यांना जबरदस्त मार लागल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात खाटेवर पडला। काही वेळानंतर त्याच्या आईने माझा मुलगा खाटेवर झोपला म्हणून त्याच्या अंगावरून पांघरूण घातले। सकाळी परसराम उठत नाही हे पाहण्यासाठी गेले असता तो रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता। दृश्य पाहताच परिवारातील लोकांनी 15 एप्रिल रोजी नागपूरला रुग्णालयात हलवण्यात आले। परसरामच्या डोक्याला गंभीर मार झाल्याने त्याचा उपचारादरम्यान 18 एप्रिल रोजी दुर्दैवी मृत्यू झाला। घटनेला 20 दिवस उलटून गेले। संबंधित आरोपीवर अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही। उलट पुस्तकाच्या परिवाराशी समझोता करण्याचा पोलीस विभागाने ठरवले आहे। यामुळे कुठल्याही खुनाच्या तक्रारीची दखल न घेता मृतकाच्या परिवारावर दडपण आणले जात आहे। याबाबत नवेगाव बांधव परिसरात कुजबूज सुरू झाली। रुग्णालयातून मिळालेल्या माहितीवरून गुन्हा दाखल करून आरोपीला ताब्यात घेण्यात आले। 20 दिवस होऊनही आरोपी मोकाट का होता, त्याला कुणाचे पाठबळ होते? परसरामचा खून झाला असताना प्रकरण का दाबण्यात येत होते? त्यामुळे परिसरात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत। मृतकाच्या कुटुंबियांनी आणि ग्रामस्थांनी हा सर्व प्रकार दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। या प्रकरणात सखोल चौकशीची मागणी करून संबंधित आरोपींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत। पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन न्याय द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनलसाठी बाबूदान मेश्राम, विदर्भ ब्युरो चीफ। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.